हर हर महादेव मित्रांनो. तर आपण आज आलो आहे हम्पीमध्ये. तर या ठिकाणी हम्पी महोत्सव सुरू झाला आहे. जाता जाता आपल्याला फॉरेनर दिसले, ते सुद्धा सायकलवरून हम्पी फिरत होते. तर आपण नारळ पाणी पिऊन घेतले आणि चाललो. हम्पी ही कर्नाटक राज्यातील तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले वारसा स्थळ आहे. हम्पीमधील महत्त्वाची 4 ठिकाणे म्हणजे विरूपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर, हेमकूट टेकडी आणि अंजनेरी पर्वत. हम्पी म्हणजे भारतातून आणि परदेशातून आपल्याला बघायला येणारे जागतिक स्थळ आहे. तिथे मुख्य म्हणजे विठ्ठल मंदिर, जे की स्थापत्यकलेशी संबंधित आहे. आणि विठ्ठल मंदिराच्या समोर 50 रुपयाच्या नोटवर जो रथ आहे तो त्या ठिकाणी आहे. चला तर आपण आता पहिल्यांदा जाऊया विठ्ठल मंदिराकडे. जाताना पहिल्यांदा बघायला भेटते ते म्हणजे हेमकूट टेकडी. ही हम्पी गावाच्या जवळच आहे. कर्नाटक येथील एकाच ठिकाणी अनेक प्राचीन मंदिरे असलेला हा एक प्रमुख भाग. असे मानले जाते की भगवान शिवाने देवी पार्वतीशी विवाह करण्यासाठी याच ठिकाणी तपश्चर्या केली. आपण तिथून पुढे निघालो विरूपाक्ष मंदिराकडे. विरूपाक्ष मंदिर हे कर्नाटक राज्यातील हम्पी येथे तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले 7व्या शतकातील भगवान शिवाला समर्पित एक अत्यंत प्राचीन आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. आणि आतमध्ये जाताना आपल्याला भारतातील 12 ज्योतिर्लिंग आहेत त्याची प्रतिकृती इथे बघायला भेटते. हे मंदिर हम्पीच्या स्मारकांच्या समूहाचा मुख्य भाग आहे. त्याची निर्मिती 7व्या शतकात सुरू झाली आणि विजयनगर साम्राज्याच्या काळात राजा देवरायच्या काळात त्याचा विस्तार झाला. हा जो बाहेर दिसतोय तो विरूपाक्ष मंदिराच्या बाहेर पाण्यासाठी केलेला तलाव आहे. बघा त्याची रचना कशी अत्यंत छान आहे. तर पुढे जाताना हनुमानाचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो. आणि रस्त्यामध्ये भव्य आणि दिव्य असा हम्पीमधील रथ आहे, तो तुम्ही बघू शकता. तर पुढेच गेलो आपण. तर जाताना आपल्याला तुंगभद्रा नदी लागते. ही नदी प्रामुख्याने कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून वाहते. विठ्ठल मंदिराकडे जाताना 2 किलोमीटर आपल्याला या नदीच्या कडूनच जायला लागते. तुंगभद्रा ही दक्षिण भारतातील कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यातून वाहणारी कृष्णा नदीची उपनदी आहे. आपल्याला रस्त्यामध्ये तुंगभद्रा नदीच्या आतमध्ये एक मंदिर बघायला भेटते. तिथून पुढे हे आहे मन्नत का वृक्ष. तर कोणाला काय जर मन्नत मागायची असेल तर तुम्ही येऊन इथं मागू शकता. हे बघा असं सगळ्यांनी इथं झाडाला काय काय आपली इच्छा मागून इथं झाडाला बांधलेलं आहे सगळ्यांनी. तुम्ही पण इथं येऊ शकताय. हे विठ्ठल मंदिराकडे आहे. मन्नतचं पेड बघून आपण विठ्ठल मंदिराजवळ आलो आणि डायरेक्ट निघालो. तर ते विठ्ठल मंदिर बघण्यासाठी 40 रुपयाची तिकीट आहे. ती तिकीट काढून घेतली आणि आतमध्ये निघालो. आणि पहिल्यांदा आतमध्ये जाताना दिसतो तो म्हणजे रथ. हा रथ भारतीय संस्कृती आणि स्थापत्यकलेचा एक प्रतिष्ठित प्रतीक आहे. विशेषतः आपण रथ आणि त्याची चाकं एकाच दगडातून कोरलेली आहेत. आपल्याला जे विठ्ठल मंदिरावर स्तंभ दिसतात त्याला संगीत स्तंभ असे म्हणतात. त्यावर आपण जर हाताने वाजवलं तर सारे गम असे सूर निघतात. चला तर जाऊया आतमध्ये. हम्पी येथील प्रसिद्ध विजय विठ्ठल मंदिर 15व्या शतकात विजयनगर साम्राज्याचा राजा देवराय दुसरा याच्या कारकिर्दीत सुरू झाले. हे मंदिर विठ्ठलाला म्हणजे विष्णूला समर्पित आहे. आख्यायिका अशी आहे की हे मंदिर भगवान विष्णूसाठी बांधले गेले होते, परंतु खूप भव्य असल्याने विष्णूने पंढरपूरला जाणे पसंत केले. सर्व ऐतिहासिक वास्तूंपैकी हे सर्वात सुंदर आहे. तर ते आपण आता ज्यावर बसलो आहे ते पहिल्या काळातील सोपे आहेत, जिथे राजे महाराजे या विठ्ठल मंदिराच्या बाहेर बसायचे. तर अशा प्रकारे आपण हम्पी पूर्ण फिरू शकता. धन्यवाद.